हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज आहोंना नाश्त्यासाठी मी अंडे उकडून घेतलेले होते आणि त्यातला जो काही येल्लो भाग असतो ना तो त्यांना आवडत नाही, त्यामुळे तो काढून टाकला आणि जे काही व्हाईट पोर्शन होतं ना त्यावर थोडंसं मीठ मिरची टाकून आहे ना ते त्यांना खायला दिलं. आणि माझ्याकडे हे एक बॉयलर आहे, तर ते मी ना ऑनलाईनच मागवलेलं होतं. खूप दिवसापासून म्हणजे खूप वर्षांपासून मी हे एक बॉयलर वापरते, पण अजूनही त्याला काही म्हणजे खराब झालं वगैरे असं काही झालेलं नाहीये बरं का. खूप मस्त क्वालिटी आलेली त्याची. तर त्यामध्येच मी अंडे उकडून घेत असते आणि आधी ना मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अंडे उकडायचे. खूप वेळ लागायचा आणि ते पातेलं पण आहे ना असं थोडं खराब होऊन जायचं. पण एक बॉयलर घेतल्यापासून आहे ना हे माझं टेन्शन जे आहे ना ते कमी झालेलं आहे. जास्त वेळ पण लागत नाही, पटकन अंडे उकडली जातात. तर अहोंसाठी ना मी इथे चहा बनवून घेतला. तर अहो ना विदाऊट शुगरचा चहा प्यायला लागलेले आहेत. कारण त्यांची ना शुगर वाढलेली आहे, पण चहा आम्हाला प्यायचाच असतो. मग त्यांच्यासाठी ना मी विदाऊट शुगरचा चहा देते आणि आमच्यासाठी ना त्याच चहामध्ये थोडीशी साखर ॲड करून घेते आणि आम्ही तो पितो. आरुष पण लवकर उठलेला होता आणि श्लोक मात्र अजून झोपलेला आहे. जेव्हापासून सुट्ट्या लागल्या ना तेव्हापासून श्लोक डायरेक्ट 10-10:30 वाजता उठायला लागलेला आहे. आरू मात्र 8 वाजेपर्यंत उठून जातो. महिन्याभरापासून आहे ना घरामध्ये ना लक्षच नव्हतं, कारण लग्नच इतके होते. इकडे जा, तिकडे जा, गावाला जा, ह्या लग्नाला, त्या मेहंदीला, परत सासरी पण गेलेली. तर हे सगळं चालू होतं आणि त्यामुळे घरात आहे ना थोडंसं दुर्लक्ष झालेलं. पण तरी मी खूप म्हणजे गोष्टी आवरण्याचा प्रयत्न करायची जेव्हा मला वेळ भेटायचा तेव्हा. पण घरातला आहे ना थोडासा किराणा पण संपलेला होता. मेन म्हणजे ना साबण जे होते ना ते संपलेले होते. तर सकाळी-सकाळी अहोंनी मला ते Blinkitवरनं मागवून दिले. पण जेव्हा मी अहोंना सांगत होती, की ना सोप संपलेला आहे, तर आरूचं लगेच चालू झालं होतं, की "जाऊ दे ना, कशाला पप्पाला सांगता, आपण संध्याकाळी मस्त डी-मार्टला जाऊया." पण डी-मार्टला गेल्याने इतका खर्च होतो, व्यर्थ खर्च होऊन जातो. कारण आपण जेव्हा तिथे असं बघतो ना, तेव्हा असं वाटतं हे पण कामाचं आहे, ते पण कामाचं. मग आपण ते भरतच जातो आणि त्यातल्या त्यात ऑफर पण चालू असते आणि ऑफरला बघितलं ना, की मग आपल्या लगेच चालू होतं. दुकानामध्ये त्या किमतीला घ्यायचं, तर त्याच्यावर ते आपल्याला फ्री भेटतंय, तर मग आपण ते घेऊनच टाकतो. सध्या आमच्या घरामध्ये ना Blinkitवरनं वस्तू मागवण्याचं जे काही प्रमाण आहे ना, ते खरंच खूप वाढलेलं आहे. सुरुवातीला मला आहे ना नको-नको वाटायचं. म्हणजे मी नाही बोलायचे, "कशाला Blinkitवरनं, आपण दुकानातनंच आणूया." पण आत्ता-आत्ता आहे ना, मला ती गोष्ट खरंच खूप आवडायला लागलेली आहे. कारण बाहेर जायचं म्हणजे ना ऊन सध्या तर खूपच आहे. त्यामुळे बाहेर पडण्याची तर इच्छाच नसते. सकाळी आणि संध्याकाळीच थोडंसं वाटतं, की जावं, यावं. पण सकाळी पण थोडंसं ऊन जास्तच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोलला तेवढे पैसे जातातच आणि जो काही वेळ असतो ना, तो पण आपला वाया जातो आणि बाहेर गेल्यानंतर आहे ना, 1-2 तास तर धरूनच चालायचे, की लगेचच्या लगेच आपण काही घरी येतच नाही. मग हे बघ, ते बघ, हे काम, ते काम असं करत-करत आपण जातो. व्यर्थ पैसेसुद्धा खर्च होतात आणि पेट्रोलला पण तेवढे पैसे लागतातच. जर आपला वेळ, पैसे आणि आपली जी काही दगदग होते ना तेवढ्या पिरियडमध्ये, ती सगळी जर आपली वाचत असेल, घरबसल्या जर आपल्याला Blinkitवरनं सामान मागवता येतंय, 10 मिनिटामध्ये ते घरपोच भेटतं, तर मग कशाला आपण बाहेर जाऊन एवढी दगदग करत बसायची. व्यर्थ पैसे पण घालवायचं टेन्शन नाही आणि वेळ पण आपला वाचला जातो. तर त्यामुळे ना मला आता हे Blinkit आवडतंय आणि एकदम आपल्याला महिन्याचा किराणा करायचा असला ना, तर मग आपण दुकानात जाऊन घेतलेलं ते कधी बेटरच असतं. पण असं 2-3 वस्तू संपलेल्या आहेत आणि त्यासाठी एवढं बाहेर जायचं वगैरे, त्यापेक्षा आपण घरबसल्या Blinkitच करावं असं मला तरी वाटतं. आता कोण-कोण Blinkitवरनं सामान मागवतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि Blinkitवरनं सामान मागवणं खरंच चांगलं आहे की नाही ते पण तुम्ही मला सांगा. चहा आणि नाश्ता झाला. अहो त्यांच्या कामासाठी निघून गेले आणि मग म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. आज उठायला जरा उशीर झालेला होता म्हणून माझा स्वयंपाक अजून पेंडिंग आहे. पण अहोंचा टिफिन द्यायचा म्हटलं ना, मग सकाळी-सकाळी माझा स्वयंपाक होऊन जातो. पण आज जागच नाही आली, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, देऊया दुपारी. तर दुपारी एखादा मुलगा येऊन टिफिन घेऊन जाईल आणि सकाळी 9:30 पर्यंत माझा स्वयंपाक झाला ना, नंतर माझी फक्त झाडू, फरशी, बेड आवरून घ्यायचा, त्यानंतर झाडांना पाणी द्यायचं आणि मेन म्हणजे मला पूजा पण करायची असते. अहो गेले की त्यानंतर मी पूजा करते. तर आज मात्र असं काहीच नाही होणार आहे. स्वयंपाकापासून माझी सुरुवात आहे, त्यामुळे माझी सगळी कामं उशिरा होणार आहे. पण जाऊ दे, मुलांना सुट्टीच आहे. एखाद दिवस असा, एखादा दिवस तसा. होतं कधीतरी लवकर आवरलं जातं, कधीतरी उशिरा आवरलं जातं. पण प्रत्येक दिवस आहे ना जगता आला पाहिजे किंवा त्या पण दिवसाचा आनंद घेता आला पाहिजे. तर आज तर माझी सगळी कामं उशिरा होणार आहे आणि त्यातले त्यात आहे ना आज भाजीला काय करू? हा मात्र आज खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. कारण काय करावं तेच कळत नव्हतं. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, फ्लॉवर दिसली, फ्लॉवरच करूया. त्यातली अर्धी फ्लॉवर जी आहे ना, त्यामध्ये मी एक बटाटा कापून आणि ती रस्सा भाजी बनवायला घेतली आणि दुसरी मात्र अहोंसाठी सुक्की फक्त फ्लॉवरचीच बनवतीये.
कारण बटाट्यामध्ये खूप सारी शुगर असते आणि आता आमच्या घरामध्ये शुगरचा पेशंट आहे, त्यामुळे बटाटा आता स्किपच झालेला आहे. म्हणजे बटाट्याची भाजी मी जवळ-जवळ महिना, दीड महिना झाले बनवलेलीच नाहीये. पण आज म्हटलं चला रस्सा भाजी बनवायची, तर जरा फ्लॉवरमध्ये बटाटा टाकला तर मुलं खातील. नाहीतर फ्लॉवर नुसती ना मुलं काही खाणारच नाहीये. आणि रस्सा भाजी तर करावीच लागणार आहे, कारण मुलांना तर दुपारी रस्साच लागते. तर असं आहे. मग काय भाजीला करू? खरंच खूप मोठा प्रश्न होता. पण थोडंसं जुगाड लावून केल्या ह्या 2 भाज्या. आता सकाळच्या भाजीचा प्रश्न तर माझा सुटला, पण संध्याकाळी कोणती भाजी करू ना, हा दुसरा मोठा प्रश्न आहेच आहे. पण बघेल संध्याकाळी दुसरी एखादी भाजी घेऊन येईल आणि मग ती बनवून घेईल. तुम्हाला पण कधीतरी असा प्रश्न पडतच असेल ना, की भाजीला काहीच नाही, आता कोणती भाजी बनवू? अशा वेळेस तुम्ही काय-काय करता ना, नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला जेव्हा पुढच्या वेळेस हा प्रश्न पडेल ना, आज भाजीला मी काय करू? तर त्यावेळेला मला तुमच्या कमेंटची नक्की हेल्प होईल. तर ही 2 झाकणी आहेत माझ्याकडे, बरोबर ह्या कढईच्या मापाच्या आहे बरं का. तर त्या मी दररोज यूज करते. जेव्हा पण माझ्या भाजी बनली जाते सकाळ-संध्याकाळ, तर ह्या 2च झाकणी, हे जे काही लिड्स आहे ना, ते मी वापरत असते. भाजी आता इकडे होईपर्यंत आहे ना, मी दुसऱ्या बाजूला लगेच पोळ्या बनवून घेतल्या. किचन वाटा थोडासा क्लीन करून घेतला. भांडे घासून घ्यायचे होते, त्यासाठी मला साबण पाहिजे होता. म्हणूनच म्हटलं जे काही सकाळी सामान मागवलेलं आहे ना, तर ते पण या डब्यामध्ये भरून घेऊया. पण त्याआधी ना, इतके हातामध्ये केस आलेले होते आणि सध्या माझे इतके केस गळताय ना, तुमचे पण गळताय का? मला तरी असं वाटतं घाम खूप येतोय, कदाचित त्यामुळे होत असेल किंवा मग शरीरामध्ये कसली तरी कमतरता झालेलीच असणार आहे, म्हणूनच हे केस गळताय. पण तुमचे सुद्धा जर उन्हाळ्यामध्ये केस गळत असतील सध्या एवढ्या पिरियडमध्ये, तर का गळताय? जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही काय त्यावर उपाय करताय किंवा काही जुगाड करत असाल ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला, जे काही सामान आणलेलं होतं ते मी या डब्यामध्ये भरायला घेतलं आणि हा जो काही डबा आहे ना माझा, तर यामध्ये माझ्या सगळ्या साबण, घसणी वगैरे मी ठेवत असते, लिक्विड आणि जे काही वाइप्स वगैरे म्हणजे क्लिनिंगचं जेवढं काही सामान असतं ना, तर ते मी याच डब्यामध्ये भरून ठेवत असते. हा डबा मी खूप-खूप दिवसांपासून वापरते. तुम्हाला कदाचित एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं असेल, म्हणजे लग्नानंतर एखाद्या वर्षानंतर मी हा घेतलेला असेल. म्हणजे आता जवळ-जवळ 10 वर्ष झाले मी हा डबा वापरते. पण असा थोडासाही फुटलेला नाहीये, काहीच झालेलं नाहीये आणि तेव्हापासून सोपची जी काही जागा आहे ना, ती फिक्स झालेली आहे. बाहेरनं सोप वगैरे आणले, लिक्विड किंवा एखादी घसणी आणलेली असू द्या, तर ती लगेच या डब्यामध्ये भरून ठेवायची. म्हणजे त्याची जागा जी आहे ना, ती कधीच बदलली नाही किंवा डब्बाही बदलला गेला नाही. म्हणजे अजून जी सवय आहे माझी, तर तशीच 10 वर्षापासून तीच आहे. जुन्या फ्लॅटमध्ये पण तेच होतं आणि इकडे आल्यानंतर सुद्धा मी ह्याच डब्यामध्ये भरून ठेवते सगळं सोप, लिक्विडचं सामान सगळं काही. म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये मावेल ना, तेवढं मी त्याच्यातच ठेवते. एक्स्ट्राचं असलं तर मग बाजूला ठेवते. पण यावेळेस मी ना डेटॉलचे सोप मागवलेले होते आणि त्यावर मला आहे ना छोटंसं जॉयचं आहे ना जेल भेटलेलं आणि इतकी छान छोटीशी डबी आहे ना आणि अशा छोट्या-छोट्या ज्या काही वस्तू असतात ना, त्या वापरायला मला तर खरंच खूप भारी वाटतं बरं का. तर ते पण मी आता आहे ना तिकडे ठेवून देणार आहे ड्रेसिंग टेबलकडे आणि आता जे काही सगळं सामान होतं ना, ते सगळं मी या डब्यामध्ये भरून ठेवलं आणि आता मला भांडी घासण्यासाठी जो काही विमचा सोप लागणार होता ना, तो पण मी काढून घेतला. आता हे सगळं ठेवून देते आणि पटापट सगळे भांडे घासून घेते. भांडे घासून घेत होती, पण मुलांना मी अभ्यासाला बसवलेलं होतं. जरी सुट्ट्या लागलेल्या असल्या ना, तरीसुद्धा आहे ना, दररोज थोडा का होईना अभ्यास करायचा. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असं मी त्यांना बजावून ठेवलेलं आहे. दिवसभर तुम्ही काहीही करा, टीव्ही बघा आणि हो, मोबाईलसुद्धा आता पुन्हा माझी मुलं बघायला लागले बरं का. म्हणजे आरू तर थोडाफार बघायचा, पण श्लोक अजिबात बघत नव्हता. पण तो सुद्धा आता आहे ना, मोबाईल बघायला लागलेला. जेव्हापासून सुट्ट्या लागल्या, आम्ही गावाला जायचो, यायचो आणि मग ते सगळं त्याला लाडच होऊन जातं ना. त्यामुळे आता आमचं मोबाईल बघण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे बरं का. जेव्हा बघत नव्हता ना, मला इतकं भारी वाटायचं की काय सांगू. पण आता पुन्हा ती सवय लागलेली आहे आणि पुन्हा काहीतरी करावं लागणार आहे. पण स्कूल चालू झाल्यानंतर भांडे घासून झाले की त्यानंतर आहे ना, माझा ड्रेस असू द्या किंवा आता हे टी-शर्ट जे आहे ना, ते असं ओलं होऊनच जात असतं बरं का. त्याच्याकडे ना दुर्लक्ष करा. आता तुमचं पण होतच असेल, तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडतच असतील आणि संध्याकाळ झालेली होती आणि सध्या ना मी दररोज संध्याकाळी ना जे काही कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम असतं ना, ज्या दिवसाचं त्याच दिवशी करायला लागलेली. तर उशिरा का होईना, पण मी काय करते, कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि इथेच घड्या घालून ठेवते आणि म्हणजे स्टँडवरनं जसजसे कपडे काढते ना, ते डायरेक्ट गोळा करून नाही ठेवत. मग इथूनच एक-एक कपडा घेतला की त्याची घडी घालायची आणि नंतर त्याला कपाटामध्ये ठेवत असते. तर ही एक सवय मी जसं तुम्हाला म्हटलं होतं एका व्हिडिओमध्ये की मी लावणार आहे, की दररोजचे कपडे जे असतात ना, त्याच दिवशी घड्या घालून कपाटामध्ये ठेवायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी ना टेन्शन राहत नाही
ती सवय मी आता लावलेली आहे आणि ही लागलेली सवय मात्र मला अजिबात मोडायची नाही आहे बरं का. तर आत्तापर्यंत तरी मी हे सगळं करते पण ज्या दिवशी मोडेल ना, तर त्या दिवशीसुद्धा मी तुमच्यावर शेअर करेल. तर सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालून घेतल्या आणि संध्याकाळची वेळ झालेली होती आणि म्हटलं चला आता दिवा पण लावून घेऊया. 6:45 वाजलेले आहे तरीसुद्धा अंधार काही पडलेला नाही आहे. सध्या अंधार जरा उशिरा पडतो, पण मग म्हटलं परत स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि आज आवरलेलं पण लवकर होतं म्हणून म्हटलं लगेच आपण दिवा लावून घेऊया. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, यावेळेस मी ना तुळशीची जागा मात्र बदलवलेली आहे बरं का. जशी लग्नानंतर घरी आलो ना मी, म्हणजे सगळं फिरून वगैरे त्यानंतर मग म्हटलं जी काही तुळस आहे ना ईशान्य कोपऱ्यालाच होती, एकदम बरोबर दिशा होती त्याची. पण आता मला असं म्हणजे थोडंसं काहीतरी चेंज करूया म्हटलं. दरवाजा उघडल्याबरोबर समोर आहे ना अशी तुळस दिसली पाहिजे म्हणून मी ती जी काही तुळस आहे ना ती एकदम दरवाजासमोर घेतली. आणि या कोपऱ्यामध्ये ना मात्र हे जे काही माझं ब्रह्मकमळ आहे ना ते मी ठेवलेलं होतं. पण चिमण्या इतक्या घाण करायच्या त्या ब्रह्मकमळावर, पूर्ण ते घाणीने भरलेलं असायचं. त्यामुळे मी त्याला त्या कोपऱ्यात नाही ना असं पुढे थोडीशी म्हणजे प्लाय होता ना उरलेला तो ठेवून त्यावर ते ठेवलेलं ब्रह्मकमळ आणि त्याच्या खाली मात्र ही माझी आळूची बाग. ते पण मी सगळं कट करून गेलं. काही पानं सुकलेले होते. आता घर बंद असल्यानंतर झाडांचे किती हाल झालेले असतील तर ते तुम्ही समजू शकता. पण तिकडनं आल्यावर बरोबर मी ना दररोज झाडांना दररोज दिवसाआड पण नाही, दररोज झाडांना आहे ना पाणी द्यायची. आता पुन्हा ते मस्त हिरवेगार झालेले आहेत. तर असा छोटासा चेंज आहे ना मी या गॅलरीमध्ये केलेला आहे. तर कसा वाटला तो तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे माझं म्हणणं आहे की दरवाजा उघडल्याबरोबर आहे ना तुळशीचं दर्शन व्हावं आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण दिवा लावतो ना, तर त्या दिव्याचा प्रकाश आहे ना असा घरामध्ये यावा आणि संध्याकाळच्या वेळेला थोड्या वेळ आपण दरवाजा उघडाच ठेवतो आणि हे सगळं बघताना ना इतकं प्रसन्न वाटतं ना. म्हणजे आता मी 2-3 दिवसापासून ही जागा चेंज केलेली आहे आणि तेव्हापासून मला खरंच खूप भारी वाटतंय. सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुळशीचं दर्शन होतं. संध्याकाळी पण दिवा लावल्यावर इतकं प्रसन्न वातावरण होऊन जातं ना की काय सांगू. तर तुम्हाला माझं हे म्हणणं कितपत पटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुळशीची जागा मी पुन्हा म्हणजे ज्या ठिकाणी मी ठेवलेली होती तिथेच ठेवू की आता आहे तिथेच राहून देऊ, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मुलांचे कपडे मुलांच्या कपाटामध्ये ठेवून दिले आणि आमचे आमच्या कपाटामध्ये. तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रुटीन्स व्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय.